झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीची 1.25 तास चौकशी। तेजवानीकडून 3 फाईल सादर। 1994 मध्ये जमीन रिग्रँट झाल्याचा तेजवानीचा दावा। पुढील चौकशीत कागदपत्र सादर करणार। जमीन गैरव्यवहार प्रकरणाची बातमी ब्रेक केल्यापासून झी 24 तास शीतल तेजवानीच्या मागावर। सडेतोड प्रश्नांचा भडीमार। तेजवानीचा झी 24 तासच्या प्रश्नांपासून पळ। झी 24 तासच्या कॅमेऱ्यात शीतल तेजवानी एक्सक्लुझिव्ह कैद। पुणे पोलीस आयुक्तालयात शिरल्यापासून सुमारे 5.5 तासांनी बाहेर पडलेपर्यंत शीतल तेजवानीवर झी 24 तासची नजर। झी 24 तासने उघडकीला आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी पोलीस 275 मूळ वारसांचे जबाब नोंदवणार। मूळ वारसांना काही मोबदला मिळाला का याची तपासणी होणार। निलंबित सूर्यकांत येवलेचा अंतरिम जामीन रद्द। पुणे कोर्टाकडून अंतरिम जामीन रद्द। येवलेच्या जामिनावर पुन्हा सुनावणी होणार। एकनाथ शिंदेंचा शहांसमोर तक्रारींचा पाढा। चव्हाणांची अमित शहांकडे तक्रार। नेत्यांची पळवापळवी, महायुतीत वाद। नवाब मलिकांकडे नेतृत्व असेल तर युती अशक्य। मलिकांवरील आरोपांवर भाजप तडजोड करणार नाही। मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य। आजोबा नातवाची जोडी निवडणुकीच्या रिंगणात। सांगोला नगर परिषदेत आजोबा नगराध्यक्ष तर नातू नगरसेवक पदासाठी लढणार। नितीश कुमार 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान। पाटण्यामध्ये पंतप्रधान मोदी, अमित शहांसह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा संपन्न। तर भाजपचे सम्राट चौधरी, विजय सिन्हांकडे उपमुख्यमंत्रीपदाची धुरा।